आपण पाहतोय ग्रामस्थ मंडल चषक. खरं तर गावदेवी काणपोली आयोजित ही स्पर्धा दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन सुजितदादा मोकल सन्माननीय श्री सुजितजी गोमा पाटील. आज आपण पाहतोय सुजितजी गोमा पाटील यांचं एक जबरदस्त आयोजन. चला बॅट्समन पाठवायचे आहेत, सलामीवीर फलंदाज. दोन्ही सलामीचे बॅट्समन गेलेत, त्यांना चेंडू तुम्ही पूर्तता करा. बॉल बॉय, चला चेंडूची पूर्तता आपण त्वरित करायची आहे. सन्माननीय श्री सुजितजी गोमा पाटील या स्पर्धेचे प्रणेते सर्व अर्थातच या स्पर्धेचे आयोजक गोमा पाटील साहेबांना देखील तुम्ही पाहताय. खरं तर ऑन या स्क्रीनवर त्यांच्या समवेत आलेले मान्यवर पाहुणे जोशी साहेब असतील. आज सर्व पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची जर रात्र म्हणायची झाली तर 6 रात्रींची स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये आल्या क्षणी तुम्हाला वाटेल की जणू काही इथे बाईकचा शोरूमच उभा आहे की काय, अशी मोठी स्पर्धा. येणाऱ्या कालामध्ये पिरकोन उरण पूर्वयोगामध्ये 32 बाईकची स्पर्धा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर एक मोठी कार अर्थातच 4 व्हीलर कार देखील त्या स्पर्धेमध्ये आहे. समर्थ चषक पिरकोन या स्पर्धेमध्ये देखील अशीच तुम्हाला तर बाईक आणि 4 व्हीलर जवळजवळ 32 बाईक म्हटलं तर मोठ्या शोरूमच तिथे पाहायला मिळेल. इथे देखील आपण पाहतोय खरं तर पहिला क्रमांक 5 बाईक, दुसरा क्रमांक 2 बाईक, तिसरा क्रमांक 2 बाईक आणि त्यानंतर चौथा, 5वा, 6वा एक बाईक या संघाला मिळेल. अशी मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅचला करूया सुरुवात. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानात दाखल झाले. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात. मंगेश वैती आणि हेमंत घरत. माहुलगाव दूरवरचं अंतर कापत आलं. मी मगाशी म्हटलं की ग्रामीण विभागामध्ये अनेक वर्षांपासून माहुलगाव आणि ट्रॉम्बे कोलीवाडा अगदी जवळजवळचे गाव एकत्रित खेळताना पाहायला मिळतोय. आणि माहुलगाव म्हटलं ना तर जय माता दी चषक, जोर से बोलो जय माता दी, प्यार से बोलो जय माता दी. आणि खरं तर हेमंत कोहली याच गावचे एक उत्कृष्ट पंच आणि त्यांचा हा संघ मैदानात खेळत असताना पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज ओमसाई तुर्बे टीमकडनं राकेश दूरच्या अंतरावरनं गोलंदाजीसाठी सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करेल. लेट्स प्ले, गेम इज ऑन. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, लॉफ्टेड स्ट्रोक, गोळीच्या वेगानं चेंडू साइड स्क्रीनला टच करतोय. हा पहिल्या बॉलवर येतोय, पहिला चौकार. स्टार्ट मात्र करत असताना मंगेश वैती हे नाव मोठं आहे. खरं तर माहुलगाव संघातून खेळत असताना आज प्रिष्का 11 माहुलगाव या नावानं खेळतोय. पुन्हा लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, उडी मारली आहे, चेंडूला पहिल्यांदा स्टॉप केलं. झेल पकडण्यापेक्षा सीमारेषा लगत असल्या कारणानं चेंडूला पहिल्यांदा स्टॉप करताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला उमेश कांबळेनं इन ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे उडी मारली, थोडंसं बॅलन्स सेट केलं आणि चेंडूला पहिल्यांदा स्टॉप केला. अन्यथा बघा षटकार मिळाला असता पाहायला. ओहो, लवली फिल्डिंग. त्यानंतर थोडंसं सीमारेषेच्या बाहेरही गेला होता, चेंडूला पहिल्यांदा स्टॉप केला अगदी आतमधून, सीमारेषेच्या आतमधून. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेरून आतमध्ये येऊन चेंडूला उचलला, फेकला. आणि मंगेश वैद्य देखील पाहत राहिला होता कदाचित हा षटकार होतोय की काय. धावसंख्या धावफलकावर 5. पुन्हा एकदा हा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्टँड अँड डिलिव्हर अगदी स्ट्रेट न खेळलाय बिहाइंड द बॉलर. तिथेही मिळेल 1 रन. प्रवीणदादा माली आणि किरणदादा माली खेरणे यांना पुन्हा एकदा विनंती असेल आमच्या सुजित पाटील यांच्याकडनं, या स्पर्धेचे सर्व आयोजक, की आपण यावं या व्यासपीठावर. संदेश भगत यांच्याकडनं हे आग्रहाचं आमंत्रण आहे. 6 धावा धावफलकावर. पुल्लरलीनचा बॉल हलकस ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, हो डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, गरज होती का या ओव्हर थ्रोची? कारण 30 यार्ड सर्कल मध्ये अशा प्रकारे ओव्हर थ्रो झाली ना की त्याचं भुगतान भरून भोगावं लागतं. हा आलाय पंजा, अर्थातच 5 धावा.
जावेन आता प्रिष्का 11 माहुलगाव टीम जाऊन पोहोचते आता 11 या आकड्यावर. अनेक वेळा एकमेकांसमोर लढती झाल्यात या टेनिस क्रिकेटच्या, दोन्ही कॅप्टननी सांगितलं. परंतु आज ही मोठी स्पर्धा आणि मोठी स्पर्धा असल्या कारणानं आमचं परफॉर्मन्स ही मोठं दाखवावं लागेल या आझाद मैदान क्रीडांगणावर. आता हा पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक कोणी नाही, निर्जन स्थळातून चेंडू एका टप्प्यानं फरार होईल. येतील 4 धावा, येतोय हा चौकार. मध्ये 15 आकडा गाठलाय पॉवर प्ले मध्ये. हेमंत घरत आणि मंगेश वैती ही जोडी, सलामीची जोडी मैदानात खेळत असताना चांगली धावसंख्या उभारतोय. पुन्हा एकदा राकेश पंचांना पार करून चेंडू फेकेल. पुन्हा फुलर लेनचा बॉल, हो थोडीशी आखूड कॅच होती. डाय मारण्याचाही प्रयत्न केला होता, सूर लगावला होता या क्षेत्ररक्षकानं. वैभव होता त्या ठिकाणी आणि खरं तर शरीराच्या साह्यानं तो चेंडू अडवला, अन्यथा कदाचित मागे बाउंड्री जाण्याची देखील शक्यता होती आणि त्याच अनुषंगानं त्यांनी शरीराचा वापर केला. शॉर्ट कॅच होती. इनॅक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल, हो हो अगदी अकूड कॅच होती. मग काय करायचं, अकूड कॅच असल्यानंतर चेंडूला तर स्टॉप करणे गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगानं त्यानं बॉडीचा वापर केला आणि शरीराच्या साह्यानं या चेंडूला स्टॉप केलं. संघाची धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, कोणत्याही प्रकारची सफलता नाही आहे. मंगेश वैती आणि हेमंत ही जोडी मैदानावर असताना 5 षटकांचा सामना, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावर लागल्यात. आता सेकंड बॉलर कोण असेल? अभि येतोय. ओम साई तुर्बे टीमचा अभि येतोय. मात्र राकेश याचं आपण कौतुक करूया, 4 मिनिटांमध्ये त्यानं पहिला षटक समाप्त केला. जो एक षटक आपण फक्त 5 मिनिटं त्या षटकाला देत असतो टेनिस क्रिकेटमध्ये, वेळेचा बंधन असतो. मग टेनिस असेल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट, स्ट्रॅटर्जिक टाईम आणि त्या टाईम वेळेचा वापर योग्य करत असताना पहिल्या 4 मिनिटांमध्ये एक षटक समाप्त झाला. आता अभि येतोय सेकंड ओव्हर घेऊन. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या उजव्या बाजूनं मारा करतोय. हा चेंडू बॅटच्या काहीशा अगदी खालच्या कडेला लागलाय, त्यामुळे प्रॉपर टायमिंग झाला नाही आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं धावत आला. एक सिंगल मात्र तोपर्यंत पलून काढली. एका धावेनं धावसंख्या 17 या आकड्यावर. पहिला मॅच तुम्हाला थोडासा लो स्कोरचा पाहायला मिळाला, परंतु अपेक्षा करतो आता तमाम क्रीडारसिकांच्या वतीनं की हा मॅच, हा सामना देखील एक चांगला रफ अँड टफ चुरशीचा व्हावा. कारण अनेक प्रेक्षकांना असे चुरशीचे सामने पाहायला खूप आवडत असतात आणि त्यासाठी ते प्रेक्षक जॉईन झालेत. आज 1000 प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आई एकवेरा इव्हेंट, संदेश शेलके अँड टीम, खूप चांगलं कार्य त्यांचंही राहिलंय. हो अगदी कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्टिली मोड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, परंतु बॅकअप आहे. या अगोदर मागच्या षटकामध्ये बॅकअप नव्हता आणि म्हणूनच ओव्हर थ्रोचा चौकारी मिळाला होता माहुलगाव टीमला. जय माता दी चषक माहुलगाव, खरं तर 1 वर्ष या स्पर्धेमध्ये देखील आम्ही कॉमेंट्री केली आहे, त्यामुळे आम्हालाही स्पर्धा माहीत आहे की खूप चांगली स्पर्धा, मानाची सन्मानाची. आणि तो माहुलगाव खेळतोय. थोडासा रूम जास्तीत जास्त फुटवर्कचा वापर केला, पदडालित्य याचा वापर करत हा फलंदाज हेमंत घरत खेळत असताना पंचांचा बॅटकच्या स्वरूपात इशारा. संजयजी भगत आणि भास्कर बुवा भगत यांचे इथे आगमन झाले, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज वरिष्ठ मंडळी देखील बघा या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वारकरी संप्रदाय जपणारा हा कानपोली गाव देखील आहे. त्या म्हटलं बुवा हे नाव आलं ना, नावाच्या मागे नक्कीच हे मालकरी मंडळी असतात. वारकरी संप्रदायातील स्वागत आहे सर्व मंडळींचं. रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न केलाय, मात्र तिथे एक धाव मिळते. पंचांचा इशारा आला एक बाईच. सुधीर पाटील एक अनुभवी खेळाडू मित्रांनो, अनेक वर्ष आजही खेळतोय क्रिकेट, मग 40+ असू द्या किंवा रेग्युलर क्रिकेट. एक चांगलं योगदान राहिले सुधीर पाटीलचं देखील या गावातून खेळत असताना. नवीन नवीन यंगस्टार खेळाडूंना घेऊन मार्गदर्शन करत आहे. आज नावारूपाला आलेला कानपोली संघ तुम्हाला पाहायला मिळते. आज
सुधीर तांडेल पंचांच्या भूमिकेत आणि त्याच्या जोडीला सँडी पालकर. सुधीर पाटील आणि सँडी पालकर A1 जोडी आणि त्यांच्यासोबत मनोज पवार. 3 पंच. हो अगदी फिरून खेळला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. दुसरीचा प्रयत्न धोकादायक ठरेल का पाहिलं जाईल ऑन स्क्रीनवर. पंचांचा इशारा. तिसऱ्या पंचांचा अर्थात सँडी पालकर सरांचा रिव्ह्यू त्यांनी घेतलंय. रिव्ह्यू घेत असताना आज कंट्रोल रूम मध्ये चेक केला जाईल. बॅट्समन रनआउट आहे की नाही, सेफ आहे की नाही हे चित्र स्पष्ट होईल. भूषण होता त्या ठिकाणी यष्टिकेपर अगदी यष्टिरक्षक फेकला स्टंपवर. फलंदाज बाद. भूषण पाटीलचं यष्टिरक्षकण आधी आपण पाहिलं की खूप चांगलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी अलगद असं सहज स्टंपवर चेंडू फेकला आणि त्यानंतर मात्र मंगेश वैती सोबत असणारा फलंदाज हेमंत गरत जातोय तंबूच्या आश्रयाला. मंडळ चषकाला भेट देण्यासाठी आलेत. विनंती असेल त्यांनाही की आपण यावं व्यासपीठावर. पुन्हा एकदा बघा मैदानाच्या आतमध्ये अगदी धूर आलेला आहे. म्हणजेच मैदानाच्या बाजूला कोणीतरी 100% शेकोटे पेटवलेले आहे. अन्यथा काहीतरी जाळलं आहे. त्याच कारणानं हा संपूर्ण धूर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याचा अडथळा नक्कीच खेळाडूंना अर्थातच खास करून फलंदाजांना होतोय. तर याकडे आयोजन कमिटी देखील आमची लक्ष देत आहे. तत्पर त्या ठिकाणी जाऊन हा प्रॉब्लेम रिझॉल्व केला जाईल. ही अडचण दूर केली जाईल कारण खूप चांगली स्पर्धा आहे. आज दिग्गज संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आजच्या दिवसातला खरं तर यप गटातला पहिला सामना झाला. जय हनुमान जुई आणि अंश शीतक 11 DCC कोपरा आणि ए पूलमधला आता पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. प्रिष्का 11 माहुलगाव आणि त्यांच्या विरोधात ओम साई तुर्बे. दुसरा सामना असेल बघा शिवांश ट्रान्सपोर्ट्स जय हनुमान कामोठे आणि त्यांच्या विरोधात भार्गवी 11 वडवली ब. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला ही विनंती करूया की रिनिंग ब्रेकमध्ये तुमचाही टॉस केला जाईल. आजच्या दिवसामध्ये तिसरी लढत असेल जीवदानी बामणनुगरी आणि त्यांच्या विरोधात जय माता आदी दिघोडे आहे की केवळ स्पॉन्सर आहे परंतु दिघोडे मात्र संघ आहे मोठ्याचा. एकजूट करून आज हे या मैदानावर खेळताना पाहायला मिळेल. चौथा सामना असेल वैशाली स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरोधात रोहिदास क्रिकेट क्लब पेठ RCC पेठ. हा मॅच तुम्हाला शेवटचा चौथा पाहायला मिळेल. अमितजी कोहली माहुलगाव यांना विनंती असेल की आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. भरत पाटील, अंबू पाटील, बालाराम खेरणे, आप्पा परांजपे या सर्व मंडळींना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. हो हो 30 यार्ड सर्कलच्या अगदी काहीसा जवळ असताना या दोन धावा पूर्ण केल्यात. मंगेश वैतीन आणि त्याच्यासोबत महेश जो नवीन आलेला फलंदाज. खूप चांगली रनिंग बिटवीन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामना सुरू आहे ओमसाई तुर्भे आणि त्यांच्या विरोधात अर्थातच प्रिष्का 11 माहुलगाव. पाहता पाहता 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या या वाजवी खेळानंतर धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते. प्रिष्का 11 माहुलगाव टीमची 1 गडी बाद 23 धावा. चला नवीन गोलंदाज मैदानात येईल भाविन. ओमसाई तुर्बे टीम बघा आता JWR ट्रॉफी श्री स्वामी समर्थ मठ आणि तिथे असणारा स्वर्गीय आत्माराम शेठ क्रीडा संकुल या क्रीडांगणावर ओमसाई तुर्बे टीमनं बाजी मारली होती भूषण पाटीलच्या संघानं. आणि भूषण पाटील म्हटलं तर एक अनुभवी चांगला परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मॅग्निफिसियंट नवी मुंबई संघातून अनेक वर्ष त्यानं नेतृत्व केलं आणि कोहिनर ऑफ नवी मुंबई म्हणून का त्याला म्हटलं जातं. आज भूषण पाटील ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहताय. विकेट किपर ज्या
प्रवीण आदईकर आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार, सुजित पाटील आमचे प्रमुख आयोजक यांच्या वतीनं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे, यावं आपण या व्यासपीठावर. आज बघा सुजित पाटील यांचं संपूर्ण लक्ष आहे, मैदानावर जेवढी मित्र परिवार मंडळी येतात ना त्यांना मानानं सन्मानानं या व्यासपीठावर आमंत्रित केलं जातोय आणि त्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय. करूया मॅचला सुरुवात. तिसऱ्या षटकाला फुलटॉस बॉल, पंचिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे ह्या फटका. हो माय गॉड, हातातून झेल निसटला आणि तो देखील निघाला सीमारेषेच्या बाहेर पडला. षटकार. मंगेश वैतीनं ओपनिंगला आलेला हा फलंदाज 17 धावांवर गेला. हो बघा, प्रयत्न खूप चांगले होते त्या ठिकाणी. राहुल कांबले होता. मी म्हणेन कदाचित त्याची हाईट कमी पडली की काय राहुलची. हातातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. हा मिस टायमिंग स्ट्रोक, मिसकिट स्ट्रोक, सिली मिड ऑफ कडे. हो पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. पकडो कॅच, जीतो मॅच. अशा झेल जर तुम्ही सोडलात ना ओमसाई तुर्बे रंग, तुम्हाला मग मात्र एक खूपच महाग पडेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये. या धावांची आठवण नंतर पडते ज्यावेळी असं मिस फिल्डिंग चाल क्षेत्ररक्षण होतं ना. ओव्हर थ्रोचा एक चौकार गेला, त्यानंतर 2 कॅच ड्रॉप झाले, एक कॅच ड्रॉप होऊन षटकारही गेला. या साऱ्या गोष्टी ज्यावेळी सामना 1 किंवा 2 धावांनी पराभूत होतो ना त्यावेळेस आठवतात. मग जर आणि तर या शब्दरचना सामना संपल्यानंतर बऱ्याचशा ऐकायला मिळत आहेत. जर आणि तरमध्ये क्रिकेटला स्थान नाही आहे मित्रांनो. जो चांगला खेळेल, गुड परफॉर्मन्स करेल, तो जिंकत असतो. बिहाइंड द कीपर, अगदी कीपरच्या मागे फ्लाय स्लिपला चेंडू अडवलाय, 1 धाव मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण झालं बघा. एका धावेच्या मदतीने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आता 32 या आकड्यावर. 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज भाविन पाटीलला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. नवी मुंबई ओमसाई तुर्बे टीमचा हा गोलंदाज समोर दिलाय. पुन्हा एकदा हलकाचा फुलटॉस होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा चेंडू रेंगाळत चाललाय, परंतु तिथे दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही पूर्ण झाली आहे. जलद गतीनं दुसरी धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकंदरीत रनिंग बिटवीन खूप चांगली आहे महेश आणि मंगेश या दोन खेळाडूंमध्ये, आणि म्हणून तर या 2 धावा अगदी जलद गतीनं पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळतात. एकंदरीत या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर दुहेरी 2 वेळा आणि 1 धाव एकेरी. एकूण 11 धावा 4 बॉलमध्ये आल्यात. 34 धावा धावफलकावर लागलेत, 1 गडी बाद झालाय. 5वा बॉल. गोलंदाज भाविन पाटील 10 ते 12 बॉलांचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. थोडंसं पाऊल चुकला गेलाय आणि त्याच कारणानं पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर जावं लागेल. ऑन स्ट्राईक बॅट्समन महेशला तुम्ही पाहू शकाल. 1 डाऊनला आलेला फलंदाज मंगेश वैती मात्र नॉन स्ट्राईकला आहे. मंगेश वैती हे नाव मोठं आहे माहुलगाव टीमसाठी. अनेक वेळा त्यानं असे अनेक सामने जे जिंकून दिलेत. अगदी सिंहाचा वाटा राहिलाय त्याचा प्रत्येक सामन्यामध्ये. 8व्या बॅटनं एक्झिक्यूट केलाय. अगदी लांब 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 जाऊन चेंडू पडतोय. येतोय ग्रामस्थ मंडळ चषकातला नेत्र दीपक टोला. धावा होतील 6 गोला. षटकार. खूपच चांगला फटका खेळला आणि त्यानंतर 40 आकड्यावरही धावसंख्या नेऊन ठेवली आहे. लास्ट बॉल भाविन पाटीलचा तिसऱ्या षटकातला. पुन्हा शॉट अँड पुल केलाय, मिस टायमिंग. बराच काल हवेमध्ये हा झेल अगदी पकडलाय, कोणती चूक केली नाही आणि परतावं लागेल इथे मात्र महेश या खेळाडूला झेलबाद.
या गावामध्ये स्पर्धा होते. रोहित डीजे ऑपरेटिंग बेस्ट ऑपरेटर म्हणून त्याला ओळखलं जातं. रोहितचंही कौतुक केलं जाईल. आज चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये खरं तर आज एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज कुणालजी दाते, त्यानंतर त्यांच्या समवेत एक शिवभक्त, एक शिवप्रेमी म्हणून जयजी भोसले यांना मी ओळखतो आणि तेही आजच्या रात्रीमध्ये जॉईन झाले. त्यांचाही आवाज तुम्हाला मागच्या मॅचमध्ये पाहायला मिळाला, ऐकायला मिळाला. आज नामवंत समालोचक खरं तर हे आजच्या रात्रीमध्ये दिग्गज संघ आहेत आणि बिग फाईट्स तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगला आवाजही तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला, 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 40 धावा धावफलकावर लागल्यात. 2 गडी बाद झालेत. म्हणजेच 3 ओव्हरमध्ये 40 धावा. माहुलगाव संघ आता चांगल्या धावसंख्येचा आकडा तयार करत असताना पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने गेलाय. बॅटला प्रॉपर टायमिंग झालं नाही. अगदी स्टिकरला बॉल लागला. बॅटच्या वर आला. बॉटम हँडलच्या अगदी जवळपास तुम्हाला हा चेंडू लागताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. गोलंदाज अभि येतोय पुन्हा एकदा. वैयक्तिक दुसरं तर सांघिक चौथं षटक घेऊन येतोय अभि. ओम साई तुर्बे टीमचा हा गोलंदाज. पहिल्या बॉलवर सिंगल आली. 41 धावा धावफलकावर. उशीर आलेल्या प्रेक्षकांना माहिती देऊया, पहिलाच ए पूलचा हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा खाली राहिला बॉल. सबरिंग डिलिव्हरी. भूषणच्या हातातून चेंडू निसटला की नाही निसटला. धाव मात्र इथे चिक्की रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल रनआउट आहे की नाही. फलंदाज मंगेश आणि सुनील ही 2 फलंदाज इथे. मंगेश खरं तर आपण पाहतोय मंगेश वैतीनं ही धाव घेण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला होता. घाई दाखवली होती. मात्र मागाशी जसा भूषण पाटीलनं चेंडू स्टंपवर फेकला त्याच पद्धतीनं थोडंसं आपण पाहिलं. चेंडूवर आला, चेंडू उचलला, फेकला, परंतु पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित आहे की नाही पाहिलं जाईल. तिसरे पंच जॉईन झालेत. सर्वांचं लक्ष आपल्या कंट्रोल रूमकडे आहे की फलंदाज मंगेश वैती बाद आहे की नाही. मुख्य खेळाडू आहे संघाचा संघनायक. बॅट्समन आउट. अंपायर कॉल. इट्स अ बिग विकेट. मंगेश वैतीला परतावं लागेल. खूप क्लिअर पिक्चर तुम्हाला आई इक्वेरा इव्हेंट्स असले ना, काहीच तुम्हाला कमतरता लाभणार नाहीये. क्लिअर बघा, चेंडू जेवढा हवेत जाईल त्या चेंडूला बरोबर कॅमेरामॅन कॅच करतो. हे कॅमेरामॅनचं कौतुक करेन. ही मेहनत त्यांची आहे. अभिजित चव्हाण, वेदांत आणि आमचे बंधू ओमकार पाटील या तिन्ही कॅमेरामॅनचं कौतुक केलं जाईल. आणि ओमकार पाटील म्हटलं तर आपले को पार्टनर आणि खरं तर त्यांचे कौतुक केलं जाईल. संदेश करत तुमची मेहनत संदेश या टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही जवळून पाहिली आहे. आणि आज नावा रूपाला ही आई इक्वेरा इव्हेंट्स पोहोचली आहे. मग व्यासपीठावर जे पाहुणे येतील त्या पाहुण्यांना बरोबर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणं, प्रदर्शित करणं एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट खेळाडूंना कॅच करणं. कालच मात्र आपण पाहिलं तर माजी उपसरपंच चषक खोपटे ही स्पर्धा त्यांनी पार पाडली. मग एका रात्रीमध्ये 2-2 ठिकाणी देखील स्पर्धा कव्हर केल्या आहेत. आणि ओले गावामध्ये आता डे नाईट ते करणार आहेत. दिवसा गोल्डन ट्रॉफी, रात्री पुन्हा एकदा अजनबी स्पोर्ट्सची स्पर्धा कव्हर करतील. ही सारी मेहनत आहे संदेश तुमची. तुमचं कौतुक करावं लागेल. उत्तम क्लॅरिटी अँड क्वालिटी. तुमच्याकडे क्वांटिटी असण्यापेक्षा क्वालिटी असणं फार गरजेचं आहे. क्वांटिटी इज ग्रेटर दॅन क्वालिटी असं नेहमीच आम्ही म्हणत असतो आणि ती क्वालिटी तुमच्याकडे आहे, त्याचं कौतुक केलं जातोय. चला बॅक टू क्रिकेट. 41 धावा धावफलकावर. टॉस बॉल. गोलीच्या वेगानं, तीव्र वेग, वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेला, परंतु दिशा भटकली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 39. 1+1 अशा 2 धावा पळून काढल्या आहेत. एक व्हाईट बॉल तर एक बाईट स्वरूपात अशा 2 धावा मिळाल्या. 43 वर 3. तिसरा ओव्हर कंप्लीट. चौथ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजच्या उंबरट्यावर अभि पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं षटक आहे अभिचं. दुर्वर्ण पुन्हा एकदा अभि येतोय. छोटे कद के खिलाडी आहे.
शॉट अँड पुल, स्लॉग हिटचा फटका आणि चेंडू सरळ जातोय अगदी या नदीमध्ये, म्हणजेच येतोय 6 धावांसाठी षटकार. कोहलीनं ठोकलेला हा खणखणीत षटकार. माफी सुनील माहुलकर. सुनीलसाठी हा बॉल खोलवर पद्धतीचा बॉल मात्र खणून काढला. एक सिंगल आली, दुसरी घेतली जाईल का? हो हो, घेण्याचा प्रयत्न आहे मैदानात. तो प्रयत्नही पूर्ण झालाय. 1 रन शॉट. अंपायरचं बघा किती लक्ष आहे पंचांचं. सुधीर पाटील इन ऍक्शन. आज गावचा पंच आहे त्यामुळे अनुभवही त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी लक्ष बरोबर ठेवलं. शॉट रन म्हणजेच मिळेल 1 धाव. धावसंख्या टोटल 50 धावा पूर्ण झाल्यात प्रिष्का 11 माहुल गावड संघाच्या. टाळ्यांच्या आवाजात या 50 धावांचं स्वागतही केलंय. माहुलगाव टीमच्या खेळाडू कक्षातून आवाज आलाय. पुन्हा एकदा हा सरळ वाईडिश लॉंग ऑनला सहज केलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. हा चेंडू सरळ गॅप मधून निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा पार. 4 रन्स. थँक्यू डीजे. एक चेंडू बाकी आहे. रिमेनिंग नाउ 1 बॉल 1 डिलिव्हरी रिमेनिंग. चौथ्या षटकातला अंतिम शेवटचा बॉल अभिचा बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर 54. 54. काहीच अंतर, मी म्हणेन इंचभर अंतर असेल संदेश की हा षटकार मिळाला असता, परंतु बरोबर गॅप मध्ये सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडू 1 बाउन्स सीमा पार पाहायला मिळाला. लास्ट डिलिव्हरी हाही त्याच पद्धतीने एक्झिक्यूट. लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू जातोय अगदी मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. वन्स अगेन इट्स अ बिग हिट. 6 रन. सुजित पाटील आला, सुजित पाटील आला, सुजित पाटील आला. या कणपलीवाल्या क्रिकेट प्रेमींनी 1 नंबर आयोजन केला, 1 नंबर आयोजन केला, 1 नंबर आयोजन केला. हे आद्विक पाटील दादानं मावल केलाय पुरा, आद्विक पाटील दादानं मावल केलाय पुरा. त्यांचा विषय आहे गबरानं बक्षीस लावलंच बाईक बारा. त्यांचा विषय आहे गबरानं बक्षीस लावलंच बाईक. थँक्यू डीजे मास्टर. मी प्रवीणजी मालिक खेरणे आणि समाधान पाटील, त्याचबरोबर संगम पाटील आणि संपूर्ण परिवार, मित्र परिवार, संगम पाटील आणि संपूर्ण मित्र परिवार यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सुजित पाटील यांच्याकडनं तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे, यावं आपण या व्यासपीठावर. यानंतर शिवांश ट्रान्सपोर्ट्स जय हनुमान कामोटे टीमचा कॅप्टन आणि भार्गवी 11 वडवली ब संघाचा कॅप्टन रवी पाटील, मोहन पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत मते, त्याचबरोबर अतुल पाटील, सर्व आमचे खरं तर हे मित्र परिवार या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये स्वागत करूया. हा आडव्या पाठने केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे उभा, टिपतो झेल. विकेट नंबर 4 डाऊन आणि 4था गडी इथे जाईल तंबूच्या श्रेयाला. वैती जातोय मैदानाच्या आतमध्ये. वेळेचं बंधन आहे त्यामुळे वेळेनुसार ही स्पर्धा खेळली जाईल. 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकायचे आहेत. भूषण पाटील याला शेवटचं षटक घेऊन आणि भूषणनं पहिल्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली आहे. भूषण पाटील मी म्हटलं ना की बेस्ट ऑलराऊंडर. कोहिनूर ऑफ नवी मुंबई
द इनोसंट प्लेअर ऑफ नवी मुंबई का म्हटलं जातं? प्रामाणिकता त्याच्याकडे असते नेहमीच, आपण पाहतोय असा भूषण पाटील. गोलंदाज मात्र इथे पुन्हा फुलटॉस बॉल. दुसऱ्यांदा भूषणनं चूक केली, या अगोदर देखील फुलटॉस. आता चुकीला माफी नाही. डीप फाईन लेगला येतोय हा उत्तुंग षटकार. मधून हा षटकार आला आणि संघाला नेऊन ठेवले 66. डबल सिक्स 66 या आकड्यावर. हाच खोलार बॉल, हा चांगला बॉल. यासाठी हेच प्रयत्न होते भूषण पाटीलचे. अगोदर देखील खोलात किंवा ब्लॉक हॉलचा मारा करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फुलटॉस बॉल पडले. असं होतं ज्यावेळी आपण खोलवर पद्धतीचा बॉल फेकण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस फुलटॉस चेंडू पडण्याची शक्यता असते आणि ते फुलटॉस पडले. त्यावर कल्पेश वैतीनं षटकार ठोकला आणि 67 आकड्यावर धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा भूषण, हा थोडासा मागे. ओ लवली स्ट्रोक, स्लॉग हिटचा अप्रतिम टोला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अजून एक येतोय कल्पेश वैतीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. तर धावा फलकावर लागले आहेत. कौतुक केलंय सुनील माहुलकरनं कल्पेशचं. काय जबरदस्त टोला लगावला होता. 72 धावा लागले आहेत आतापर्यंत माहुल गाव टीमच्या नावावर. आता त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अनुभव आहे प्रचंड भूषण पाटीलकडे. एसटी उद्ध्वस्त केली, परतवले आता कल्पेश वैतीला तंबूच्या आश्रयाला. वडवली ब, तुम्हाला तिसरा ते चौथा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. शिवांश एंटरप्राइजेस अर्थात शिवांश ट्रान्सपोर्ट, जय हनुमान कामोठे आणि भार्गवी 11 वडवली ब, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. अंतिम बॉल, शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंग. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही, स्ट्राईक रोटेट नाही, म्हणजेच बॉल गेला डॉट. आणि अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 72 धावा धावफलकावर लागले आहेत. 5 गडी बाद झालेत. 73 धावांचं लक्ष आव्हान ठेवलंय ओम साई तुर्बे संघासमोर प्रिचका 11 माहुलगाव टीमनं. चला कामोटे आणि वडवली ब टीमच्या कॅप्टन्सनं यायचा टॉस करण्याकरता. वडवली बी, चला यायचं आहे आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना. लगेच आपण टॉस करूया. 73 धावांचं लक्ष आहे 30 बॉलमध्ये, परंतु JWR ट्रॉफीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये याच तुर्बे टीमनं खरं तर 80चा आकडा क्रॉस केला होता 2 वेळा नॉट आऊट. परंतु तीच बॅटिंग तीच खेळी या मैदानावर, आझाद मैदान कानपोली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? तर नक्कीच उत्तरार्धामध्ये ऐकूया, पाहूया कसं राहील या सामन्याचं धावतं विवरण जयजी भोसले यांच्या आवाजातून. तत्पूर्वी टॉस केलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. चला या दोन्ही कॅप्टन वडवली ब आणि कामोठे.
थँक्यू धन्यवाद डीजे. तर भास्कर बुवा पाटील, सुजित भास्कर बुवा भगत, भास्कर बुवा भगत खरं तर सुजित पाटील यांचे आजोबा आहेत आणि आज बाबा या तुमचंही स्वागत होतोय. अमित कोली माहुलगाव यांचंही ते आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. सर्वप्रथम भास्कर बुवा भगत सुजित पाटील यांचे आमचे बाबा अर्थातच आजोबा यांचं इथे सन्मान केला जातोय. हे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक आज टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारे आज आपण पाहतोय आमचे आयोजक सुजित पाटील यांचे आजोबा भास्कर बुवा भगत यांचा सन्मान होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश पाटील यांच्या उपस्थित हा सन्मान सोहळा इथे पार पडतोय. संजय भगत यांनाही विनंती आहे. मामाश्री आयोजक सुजित पाटील यांचे मामाश्री मामा अर्थात भाच्याच्या या आयोजनामध्ये मामांची उपस्थिती लाभली आहे. त्यांचं यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्वागत कक्षामध्ये गणेश पाटील, सुजित पाटील परिवाराच्या वतीनं आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण स्वागत आणि सन्मान करतोय. आदरातिथ्य सन्मान होतोय. व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय आशीर्वाद पाटील यांना. आशीर्वाद पाटील आपणास विनंती आहे. आशीर्वाद पाटील यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय पुन्हा एकदा आयोजन कमिटीला. आशीर्वाद पाटील यांना सन्मानित केलं जातंय या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर संदेश भगत यालाही विनंती आहे की आपणही या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. या संदेश भगत पहिल्या सामन्यापासून आज आपल्या खरं तर आयोजनाला उपस्थित. त्यानंतर गायकवाड साहेब आपण यावं. गायकवाड साहेब यावं, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. माझचा सन्मान होतोय, गायकवाड साहेबांचा सन्मान होईल, परंतु सामन्याला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक जयेशजी भोसले साहेब. 73 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. नमित पाटील षटकारांचा बादशाह स्ट्रायकर एंडला तर नवी मुंबईचा कोहिनूर भूषण मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण नमित पाटीलच्या बॅटमधून षटकार. नमित पाटील पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना पाहायला मिळतोय. जुगाव नाईटमध्ये कालचा दिवसही त्याचा राहिला होता. खरं तर कालही चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. एक वजनदार खेळाडू आहे. सातत्याने स्ट्रायकर एंडला आल्यानंतर मोठ्या फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. संयमाची बाब त्याच्याकडे नाही, निडर अंदाजपणा आहे. अगदी बेधडक फटकेबाजीसाठी तो जाणला जातो. पहिल्या बॉलवरती षटकार. पुढचाच बॉल इनसाइड आउट, डीप एक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित पाटीलचा थाट, गोलंदाजाची वाट. आला रे आला, पाटील आला. पाटीलच्या बॅटमधून षटकार. साइड कॅमेरा अँगलने हा स्ट्रोक पहा, ज्या रीतीने हा फटका पाहायला मिळाला होता. थांबला फटका केल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला फोटोजेनिक स्ट्रोक पाहायला मिळाला. तू खीच मेरी फोटो, दर्जेदार स्ट्रोक. 2 बॉल 12 वरती नमित पाटील. आर्यन घाणेकरला तुम्ही पाहता स्क्रीनवरती गोलंदाजी करतोय उद्योन्मुख खेळाडू. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल बॉलचा. तदवर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या त्या 2. कल्पेश माहुलकर, कल्पेश वैती, जिथे सचिन
यालाही आपण अनेक वेळेला या संघामध्ये खेळताना पाहायला मिळालेला आहे. ऑन साईडला मिड विकेटला षटकार आला, कव्हर्सला षटकार आलाय आणि या 2 धावा एक्स्ट्रा कव्हरला इथून पाहायला मिळाल्या. एकंदरीत 14 धावा धावल कव्हरली आहेत. सचिन काटकर कडक, अगदी त्याच वेळेला कल्पेश, हे 3 खेळाडू या सातत्याने या संघामध्ये पाहायला मिळायचे. लोअर फुल टोज मनगड वळवली आहेत. ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. रन्स मिळतात 4. पुढच्याच बॉलवरती आला नमित पाटीलच्या बाटमधून चौकार. मैदानाच्या आतमध्ये नमित पाटील 18 धावा धावलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. स्ट्राईक रेट 250 आहे. 2 षटकार, 1 चौकार, 450 स्ट्राईक रेट आहे. 4 बॉल 18 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 450 हेल्दी स्ट्राईक रेट. या वेळेचा चेंडू डावे एसटीच्या बाहेर. आर्यन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता. हा बॉल पहा, रिदम चांगला आहे त्याचा, बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रसंग अवधान चांगलं दाखवलं ते नमित पाटीलने. 4 बॉल 18 वरती तो नॉट आउट. 450 स्ट्राईक रेट, 2 षटकार, 1 चौकार. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही, थांबायला तयारच नाही हा बॅटर. लोअर फुल टोस, आडवा बॅटने फ्लॅट पॅरलल षटकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खरं तर षटकारांचा बादशाह. 5 बॉलमध्ये 25 धावा बनल्या, त्यामध्ये सर्वाधिक कॉन्ट्रीब्युशन याच खेळाडूचं पाहायला मिळालंय. 5 चेंडूमध्ये 24 वरती तो नॉट आउट आहे. 25 धावा धावलकावरती 1 वाईड आलेला पाहायला मिळाला. जिथे मात्र कंपॅरिझन पहा, 15 धावा बनवल्या होत्या पूर्वार्धामध्ये माहुलगाव संघाने आणि जिथे 25 धावा बनवल्या गेल्यात. केवळ 5 बॉलचं कंपॅरिझन जे तुम्ही इथे पाहिलं. 25 धावा धावलकावरती आल्यात. सुरुवात दमदार झाली आहे. स्लोवर बनवता, पिक केला, ऑन साईडला केला, काऊ कॉर्नरला महेश होता त्या ठिकाणी, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा चौकार. गावचे एक बिग सपोर्टर्स कोहली साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. कोहली साहेब, आपण यावं या सन्मानाचा स्वीकार करण्याकरता. माहुलगावचे बिग सपोर्टर प्रिश्का 11 माहुलगाव आज आपल्याला खेळताना पाहायला मिळते आणि कोहली साहेब यांचा शुभ सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने केला जात आहे. माहुलगाव जय माता दी चषक. अमिजी कोळी साहेब, खरं तर माहुलगाव म्हटलं तर सर्वाधिक जास्त आयोजनाचा पुढाकार कोणाचा असतो तर ही ती व्यक्तिमत्व तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते आहे. अमिजी कोळी साहेब, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. क्रिकेट प्रेमी या स्वतः क्रिकेटर आहेत. जेवढं वजनदार त्यांचं वजन आहे तेवढं क्रिकेटवरती त्यांनी वजन सातत्याने सोडलेलं आहे. खेळाडूंशी जिव्हाळा नेहमीच त्यांचा राहिला आहे. अमिजी कोळी यांना तुम्ही पाहतात आणि या बाईक्स पहा. धन्यवाद, धन्यवाद अभिजित कोहली, आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. बघा, आमच्या स्पर्धेसाठी सुदाम पाटील साहेबांनी अण्णांनी 1000 रुपयाची आर्थिक मदत केली, त्यांचं मनापासून आभार. शनिवार जोशी 2000, दीपक पाटील 2000, हिराजी गणपत पाटील 4000. या सर्व मंडळींचं पुन्हा एकदा आमचे सुजित पाटील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कानपूर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. हेमंत घरत आलेत गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक. स्ट्रायकर एंडला भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा अगदी JWR ट्रॉफीमध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. 30 धावा धावलकावरती आहेत. गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आमचे कुणालजी दाते सर यांनीही या संघाला रिप्रेझेंट केलेलं आहे, ज्यांच्या नेतृत्वामध्ये भूषण पाटीलला आपण खेळताना पाहिलंय. 30 धावा धावलकावरती बनल्यात. 6 चेंडू 28. नमित पाटील बॅटिंग करतोय. पुढचा बॉल यावेळेला ऑन साईडला केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. आज बॅट नाही, हातोडाच घेऊन आला नमित मैदानावरती.
जिथे 73चा पाठलाग करायचा ना तो हा अंदाज इथे असायला हवा. ऍक्शन रिप्ले पहा. बॅट फिरवण्याचा अंदाज ज्या रीतीने राहिला, क्रीजचा वापर केला होता, ऑन साईडला केला, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न राहिला होता. रन्स मिळाली एक, संघाची धावसंख्या 31 बनली आहे. 31 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती हेमंत घरत. पुढचा चेंडू ऑन साईडला केला, पॅरलर फ्लॅट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात. भूषण वारंवार सिंगल घेत असताना कुठेतरी लेट पळतोय आणि त्याचा कुठे ना कुठेतरी संघाला तुटवडा होऊ शकतो, किंवा अडचणी वाढू शकतात. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. सातत्याने भूषणला आपण पाहिलं तर त्याचं मैदानावरती राहणं आपण पाहिलं तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्याने खेळलेल्या आहेत. मला प्रवीण इलेव्हन खारघर संघासाठी त्याने खुल्या गटामध्ये खेळलेली एक सर्वाधिक महत्वाची इनिंग ओमकार देसाईच्या सोबत स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकातली. परंतु यावेळेला नमित पाटील च्या बॅटमधून जितका उंच तितकाच लांब, बुलंदी पॉवरफुल, आसमानी सुलतानी टोला, षटकार. आठ बॉल 35 वरती 2 नॉट आउट, 38 रन्स ऑन दी बोर्ड. स्कोर कार्ड वरती धावा बनलेले आहेत ते 38. जय माता दी ग्रुप सर्वाधिक मोठा ग्रुप मधून माहुलमध्ये गावामध्ये पाहिलं जातं आणि माहुलचा सर्वाधिक मोठा फेस्टिवल अगदी आपण पाहिलं तोही मोठ्या प्रमाणावरती येत असताना पाहायला मिळतो. याच गावाने हेमंत कोळींसारखे पंच दिले टेनिस क्रिकेट विश्वाला. खुला टाकला होता बॉल उजव्या बाहेर. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. हेमंत घरातने कमबॅक चांगलं केलं. मी आठवण करत होतो स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाची आणि भूषण पाटीलची ती इनिंग सातत्याने क्रिकेट जगतामध्ये आठवावी तशीच राहिली आहे. जय मातादीच्या माध्यमातून येत्या 7 आणि 8 मार्चला एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे माहुलगाव कोळीवाडामध्ये. या वेळेचा चेंडू उजव्या बाहेर, लगात असे डॉट बॉल इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 29 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्यात. धाफलकावरती 38 आहेत. 38 ऑन दी बोर्ड. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 35 ची गरज. 18 बॉल 35 ची गरज. आपण आमंत्रित करूया जय हनुमान कामोटे. जय हनुमान कामोटे टीमला अंतिम कॉल आहे. वडवली ब संघ इथे उपस्थित झालेला आहे. तर टॉस साठी तुम्हाला यायचं आहे. जय हनुमान कामोटे टीम कॅप्टन्स या लगेच लवकर. चला 2 षटकांमध्ये तुम्ही 9 मिनिटाचा अवधी घेतलेला आहात. थोडी घाई करा. 35 ची गरज आहे. 18 मध्ये 35 ची गरज आहे. नमित पाटील 10 मध्ये 35 ला खेळतोय. आयोजकांनी या गोष्टीकडे आवर्जून लक्ष वेधलेलं आहे. महेश स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. महेश मांडवकर गोलंदाजीसाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर एक जेन्युअन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नेहमीच आपण पाहिलं 3ऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो. अनेक वर्ष सातत्याने या संघाचं क्रिकेट चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं आहे. महेश मांडवकरला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. राज गणेश म्हात्रे वडवली. राज गणेश म्हात्रे वडवली यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. मोस्ट वेलकम. सर्वांचं स्वागत सुस्वागतम. परीक्षा 11 माहुल गाव संघ संदेशदादा भगत मोदरसे ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षण खराब, रन्स मिळतील 4. पहिल्याच बॉलवरती महेश मांडवकरचं स्वागत, चौकार. भूषण पाटील अनेक संस्मरणीय इनिंग त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये खेळलेल्या आहेत. म्हणजे इथे 3 बॉल 18ची गरज असताना त्याने चेस केलेलं जे कोपर करण्याच्या मैदानावरची रात्रकालीन स्पर्धा आणि सर्वाधिक पारितोषिक त्याला त्या 3 षटकाराने दिलं होतं. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. भूषण पाटील 42 ला 0. खोलातला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला केलाय. सिंगल निश्चित येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 43 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. लक्ष मोठं होतं परंतु ते आटोक्यात आणलंय. गोलंदाजांवरती वर्चस्व गाजवलंय. 16 चेंडू आणि 30 ची गरज राहिली आहे.
नमित मैदानाच्या आतमध्ये जर का जास्त काळ उभा राहिला तर हे आव्हान बाया मात्र मला वाटतं ठेंगणं वाटेल. या टीम मात्र शंका नाही. 10 बॉल 35 वरती तो नॉट आउट. 350चा स्ट्राईक रेट आहे. 2 डॉट बॉल आले त्याच्या अगेन 4 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. नमित पाटील आज काहीतरी वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटला बॉल ब्रश झाला. नमितने आवर्जून ही दात पंचांकडे मागण्याआधी सांगितलं नाही माझ्या बॅटला बॉल लागलेला आहे. अगदी प्रांजळ मनाने ही कबुली त्याने दिलेली आहे. सातत्याने आपण पाहिलं रामतनूचं मैदान, या मैदानावरती या खेळाडूंचं क्रिकेट पाहायला मिळालं. ऑन साईडला फ्लिक केला, फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. रन्स येत 4. नमितच्या बॅटमधून चौकार. आहेत नमित पाटील. क्या बॅटिंग करतोय आज कुछ तूफानी करते असंच तो म्हणतोय. आज घंटो का काम मिनिटो में. नमित पाटील कशी बॅटिंग करतोय झटपट पटापट. बेच 47 खुला टाकला होता. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल आली. 48 धावा वर्ल्ड कप वरती बनलेल्या आहेत. येणारे बॉल राहिले 13 मध्ये 25 धावा. याही अवघड बनू शकतात. गोलंदाजी चांगली आहे संघाकडे, परंतु तसं काही अद्याप पाहायला मिळालं नाही. गोलंदाजांचं वर्चस्व गाजवायला हवं होतं. फलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलंय. यथेच्छ धुलाई केली आहे. सातत्याने मोठी फटकेबाजी पाहायला मिळाली. 13 चेंडू 40. नमित बॅटिंग करतोय. जो नॉट आउट आहे. 10 अजूनही आल्या तर एक अर्धशतक पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये अद्याप अर्धशतक पाहायला मिळालेलं नाही आहे आणि ते पहिलं होऊ शकतं. नमितकडे आज त्यांनी अपॉइंटमेंट घेतलेलीच आहे तुर्भे गावामधून येत असतानाच अर्ध्या शतकाची. तो नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो. 48 बांधल्यात. पुढचा चेंडू आडवा बॅटने केला. फ्लॅट आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पॅरलल स्ट्रोक षटकार भूषण पाटील. पण टॉस देता दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया. जय हनुमान कामोठे आणि वडवली ब या दोन संघांमध्ये टॉस केलं जाईल. मी भगत मामांना विनंती करतोय. तर टॉस केला जाईल कामोठे, जय हनुमान कामोठे आणि वडवली ब या दोन संघामध्ये. आमचे मान्यवर पाहुणे भगत साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 5 ओव्हरचा मॅच. 4 बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. कॉल वडवली ब टीम. टेल कॉल बट इट इज हेड. टॉस जिंकला. फक्त निर्णय सांगा. मॅच ऑन आहे. फिल्डिंग. ऑल द बेस्ट निको. आणि दोन्ही टीम्सना आपण खूप शुभेच्छा देऊया. कामोठे आणि वडवली ब हा पुढील सामना असेल. टॉस जिंकलाय कामोठे टीमनं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ही माहिती टॉस बॉक्स मधून दिली जाते. ऐकूया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये जयजी भोसले यांना. 54 धावा फलकावरती आहेत आणि 54 धावांची भागीदारी इथे पाहायला मिळाली. नमित पाटीलच्या माहितीसाठी आणि तुर्भेकरांच्या माहितीसाठीच नव्हे, संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या जगतातील पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी गेले 5 वर्षामध्ये या मैदानावरती अर्धशतक पाहायला मिळालेलं नाही आहे. आणि आज अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू आहे. कानपोली प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं सुधीर पाटील हा एक अपवाद होता ज्याने अर्धशतक या मैदानावरती ठोकलंय. हे अर्धशतक येईल का? आणि अद्याप या स्पर्धेमध्ये 44 धावा किंवा 49, 48, 47 या वैयक्तिक बेस्ट आहेत एका मॅच मधले, एका इनिंग मधल्या. परंतु अगदी त्याच वेळेला पहा या स्पर्धेमध्ये, आणि हाच तो स्कोर कार्ड, हा ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतोय. 44 14 बॉलमध्ये दनेश गावटेच्या बॅटमधून आल्या होत्या. 17 बॉलमध्ये 44 डोनाल्ड पोर्जीच्या बॅटमधून आल्या होत्या, जो डान्सरचा आहे. नेरे बीचा एक कॅप बॅटर मला मिळाला. 13 बॉल 40. नमित बॅटिंग करतोय. या वेळेचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. वेस्ट साईड जास्तीची आहे. नो बॉल. गोलंदाज इथे मात्र तिसरा विकल्प नाही तर
आणखीन एक गोलंदाजाचा वापर इथून होतोय हेमंत घरत. याला आपण पाहत आहेत गोलंदाजी मार्कमध्ये परत आलाय सेकंड स्पेलमध्ये. 3 षटक संपलेत, 55 धावा धावफलकावरती आहेत, 12 चेंडू. आणि पहिल्या षटकामध्ये पहा 10 धावा त्याने खर्च केल्यात. 10चा इकॉनॉमी आहे, विकेट मिळालेली नाहीये. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुलटोच होता, डाऊन द ग्राउंड खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगाने होता, सिंगल मिळाली. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 56. खरं तर हा संघ आज आपण पाहतोय ओम साई तुर्भे या नावाने खेळतोय. कुमार 11 तुर्भे या नावाने या संघाला गेले अनेक वर्ष मी खेळताना पाहिलंय. रवी म्हात्रे या संघामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एक जुना जाणका खेळाडू. मी मला वाटतं 2007-8 पासून सातत्याने भूषण पाटीलला जवळून ओळखतो. खुला टाकला होता बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक संघ पाहायला मिळाला जो तुर्भ्याचा, दुसरा संघ वाशीचा असायचा, जो ग्रामीण स्तरावरती रायगडचं क्रिकेट खेळायचा. परंतु एवढ्या कालावधीमध्ये सर्व काही बदललं, परंतु भूषण पाटीलची फिटनेस ही काही बदलली नाही. तर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतं. लोअर फुलटॉस ऑन साइडला फेकून दिला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, मंगेश वैतीने झेल टिपला. पहिला धक्का, भूषण पाटील बाद. पहिला फलंदाज बाद झालाय. पार्टनरशिप फायनली ब्रेक झाली. 9 चेंडू आणि 27 ची अजूनही गरज आहे. स्लॉग स्वीपचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये येणार का? 7 चेंडू आणि 17 ची गरज, माफी असावी. 7 चेंडू 17, 9 चेंडू 17. 9 चेंडू आणि 17 ची गरज आहे. हा झेल पहा बाउंड्री लाईन वरती अगदी सोपा बनला होता. राहुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. मी उल्लेख करत होतो स्लॉग स्वीपचा बादशाह अर्थात रवी बॅटिंगसाठी येतो की काय मैदानाच्या आतमध्ये. जुने नवी मुंबईमधील खेळाडूंच्या यादीतील हे एक नाव आहे रवी म्हात्रे. सातत्याने त्यालाही आपण खेळताना पाहायला मिळालंय. नऊ चेंडू आणि 17 ची गरज. 56 धावा धावफलकावरती आहेत. नमित पाटील अद्याप मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून तो उभा आहे. ज्या रीतीने तो बॅटिंग करतो, ज्या रीतीने त्याचा आविर्भाव पाहायला मिळालाय, सामन्याचं लक्ष आटोक्यात आणलंय. परंतु हे तिखट आव्हान पेलता आलेलं नाही आहे संघाला. यावेळेचा बॉल आणखीन एक झेल बनेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, काय झेल टिपलाय, अविश्वसनीय, अमानवीय झेल. एक्सलेंट पण ऑन बाउंड्री लाईन. आणखीन धक्का, फलंदाज दुसरा बाद. आकाशने झेल टिपला, दुसरा धक्का लागलाय. आठ चेंडू आणि 17 ची आवश्यकता. काय झेल पाहायला मिळाला होता. स्लीप झाला आकाश, परंतु बॉलवरची पकड त्यांनी सोडली नाही. एक मजबूत पकड पाहायला मिळाली, झेल टिपला त्याने. हा ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 17 ची गरज आहे. जिथे मात्र ऑन साइडला केला, पहिला बॉल फेस करत होता. हा झेल चर्चेचा विषय राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. पुढचा चेंडू, हॅट्रिकचा बॉल होता, खुला टाकला, क्षेत्ररक्षक तैनात. मंगेश वरती, स्वतः वरती आलाय, एक्स्ट्रा कव्हरला तो उभा होता आणि या वेळेला तो मिड ऑफला पाहायला मिळाला. सिंगल आली. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती. 7 बॉल आणि 16 ची गरज. सामना होता कुठे आणि आला कुठे, क्रिकेटचा खेळच असा आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो चंद्रावरून कुठे, पृथ्वीवरती कधी आणेल क्रिकेटचा खेळ याचा नेम नाही. अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं.
अनेक वेळेला आपण म्हणतो ना की क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती कोणती भाकीतं करणं ही केवळ स्वप्नरंजक आहे, आनंददायक आहे, उत्साहदायक आहे, परंतु त्या पलीकडे जास्तीचं काय नाही. या षटकामध्ये 3 आल्या, 2 विकेट मिळाल्या. ठीक. आदरणीय प्रदीप शेठ माले, रामदासजी सकुंडे, प्रवीण माली खेरणे, किरण माली खेरणे, विक्रम माली, या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करा. प्रवीण दादा या, आमच्या बारक्या भाईकडनं तुम्हाला स्पेशल आमंत्रण. 60 चेंडू आणि 16ची गरज. नवीन बॅटिंग करतोय नमित मैदानाच्या आतमध्ये. 41 धावसंख्येचं 41 वरती तो नॉट आउट आहे. पहा हा ऍक्शन रिप्ले. खरं तर मंगेश वैती चर्चा जी करत होता, बॉल कसा टाकायचा आहे, कुठे बाहेर काढायचं, किंवा बॅटरसाठी सातत्याने कशा उपाययोजना केल्या जातील, काय प्लॅनिंग करता येईल, आणि त्यासाठी इथे एक रणनीती आखली गेलेली आहे. आडवा बाटणी केला होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात नाही, रन्स निश्चित मिळतील. सिंगल आली, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय नमित. येणारे 6 बॉल. आता मात्र 15ची गरज. 6 चेंडू 15 धावा. परंतु हेमंत घरातने या षटकामध्ये मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. जिथे धावा खर्च केल्या त्या एकंदरीत 4 आणि 2 विकेट संपादन केल्यात. धावफलकावरती धावा बनल्या त्या अर्थात 58, 2 फलंदाज बाद. येणारे 6 बॉल 15ची गरज. या व्यासपीठावर आपणास अग्रहाचं आमंत्रण आहे आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. आज आपण सर्व मंडळी या मैदानावरनं मॅच पाहता, परंतु तुमची जागा या व्यासपीठावर आहे. बारक्या भाईकडनं देखील स्पेशल आमंत्रण आहे. किरण माले आपण यावं. सुजित पाटील यांच्याकडनं तुम्हाला अग्रहाचं आमंत्रण. रामदास सकुंडे सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. चला, मॅच कुशल मुवमेंट आहे. मॅच रप्पान टप चालली आहे. रोमहर्षक तक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. रिव्हॉल्सर 3000 प्रेक्षक वर्ग केवळ हे रन चेस पाहत आहेत. थेट प्रेक्षपण कोकरण व्ह्युअरशिप ही 3000 पर्यंत गेलेली आहे. सामना रंगात आलाय. एकनाथ माळी असते तर आवर्जून म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. सामना रंगात आलाय कारण नमितने ती रंगात आणली आहे. 73चा पाठलाग करायचा होता. 58 म्हणला. 2 फलंदाज बाद. 6 चेंडू आणि 15ची गरज. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. नमित पाटील हा तो बॅटर आहे जो सध्या घडीला 42 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. आडव्या बॅटने केला होता. स्लोवर वन होता. पिक करण्याचा प्रयत्न. महेश मांडवकर वेगाने आलाय. अगदी चांगल्या एंडला थ्रो झाला. स्ट्राईक रोटेट होणार होती आणि तिथे मात्र नितीन नायर होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पंचवीसाव्या त्या मागील षटकामध्ये जे काही कमबॅक करून दिलं गेलं, खरं तर महत्वाच्या क्षणाला हेमंत घरातने या स्पर्धेचे शिल्पकार, या खरं तर एक दैदिप्यमान आणि दर्जेदार आयोजनाचे शिल्पकार आदरणीय सुजीजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही बंडू आता मैदानाच्या आतमध्ये एकत्रित पाहायला मिळणार आहेत. रोनित पाटील आणि त्याच्या साथीला नमित पाटील. दोनों भाई दोनों तबाई. दोन्ही बंधू सातत्याने चांगले क्रिकेट खेळत आलेले आहेत. पावसाळी क्रिकेट असू द्या, सातत्याने रामधनू मातेचं मैदान हे नेहमी गजबजलेलं पाहायला मिळतं. या मैदानाची ओळख आहे सातत्याने तुर्भे गावाची. कुमार 11 या नावाने संघ सातत्याने गेले अनेक वर्ष या क्रिकेट वर्तुळामध्ये आपल्या गावाचं नाव आणि ठसा उमटवून आहे. 5 चेंडू आणि 14ची गरज. गोलंदाजी मार्कवरती हर्षित कोळीला आपण पाहतोय काय गोलंदाजी केली आहे त्याने. पहिला बॉल स्लोवर वन होता त्याचा. पुढचा चेंडू गोलंदाज कुलातला यावेळेला लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बाउंड्री रायडर्स म्हणून तुम्ही मंगेश वैतीला पाहतात. ISPL सारख्या जिथे मात्र मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने लीड केलेला आहे. अगदी नेव्हल डॉग्ससाठी देखील आपण लेदर बॉल खेळताना त्याला पाहिलंय.
रबर बॉल असू द्यात किंवा अगदी त्याच वेळेला टेनिस क्रिकेट असू द्यात, लेदर बॉल असू द्यात, या खेळाडूचा वर चष्मा नेहमीच पाहायला मिळाला. एक अद्भुत रसायन आहे मंगेश वैती जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 13ची गरज. नमित पाटील ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल लोड फुल टोल वसूल केला. लांब लचक, लांब वरचा षटकार. सन्माननीय प्रभाकरजी मते साहेब, युवा कार्यकर्ते, युवा नेतृत्व, संपूर्ण या 6 रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी ज्यांनी चेंडू पुरस्कृत केलेत ते प्रभाकरजी मते साहेबांचं या व्यासपीठावर होतंय शुभागमन. मॅच देखील आली रंगात आणि पाहुण्यांची आता आहे संगत. मॅच आहे रंगात. 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता अजूनही राहिली आहे. 49 रन्स नॉट आउट. नमित पाटील हा 5 वर्षाचा जो काही प्रदीर्घ कालावधीचा जी सातत्याने प्रतीक्षा होती ना ती आज संपते की काय, कारण अर्धशतक येत आहे की काय नमित पाटीलचं असंच वाढू लागलंय. केवळ 1 धाव हवी आहे त्याच्या अर्धशतकाला. 3 चेंडू आणि 7ची गरज राहिली या सामन्यामध्ये. षटकार येत असताना नमित पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फटाक्यांची आतिषबाजी, मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेटचा सोहळा सामना बनलाय. दादा लवकर बाहेर घे, मॅच गरम आहे, गरम राहू देत. येणारे 3 चेंडू आणि 7ची गरज. 3 बॉल आणि 7 धावा. सामना पहा बनलाय. मॅच बनली. एका बाजूला माहुलगाव तर एका बाजूला तुर्भे संघाला आपण पाहतोय. अर्ध्या शतकाच्या उंबरड्यावरती आहे नमित. पुढचा बॉल हर्षद कोळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल तर निश्चित येईल. अर्ध्या शतक कंप्लीट होते या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरी धाव वेगाने इथून कंप्लीट केली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. या 5 वर्षाचा प्रदीर्घ कालखंड ज्या क्षणाची आपण प्रतीक्षेने वाट पाहत होतो आणि तो क्षण आलाय. अर्धशतक आलं नमित पाटीलच्या बॅटमधून. पहिलं अर्धशतक या स्पर्धेचं. 50 धावसंख्येवरती 51 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय नमित पाटील. जिथे मात्र विजयासाठी आता मात्र 2 बॉल आणि 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राणे, जा ओलांडून या सारी. काय बॅटिंग केली नमित पाटीलने. तडाखेच दाखवलंय. 2 बॉल 5ची गरज. नक्कीच जयजी, जी 5 वर्षानंतर ही पहिली 50 या मैदानावर झाली त्याबद्दल सिद्धेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस. 2 बॉल 5. आडव्या बाटणी खेळण्याचा प्रयत्न. आता खऱ्या अर्थानं ही मॅच रंगात आली आहे. 1 चेंडू आणि 5ची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. पाण्याची मागणी करण्यात येते परंतु या क्षणाला पाणी हवं का हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न आहे. 1 चेंडू आणि 5ची गरज. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी, नका समजू आम्हाला कमी. जिथे दहशत करतात तुम्ही तिथे वन साइड किंग आहे आम्ही. हेच सांगण्याचा प्रयत्न इथे करत असताना हर्ष कोळी पाहायला मिळतो. या रिॲक्शन्स पहा. नमित पाटीलला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. थोडासा थकला आहे तो, कारण सातत्याने चांगली बॅटिंग आघाडीला बॅटिंगला आलाय. थोडा थकवा जाणवतो त्याच्या चेहऱ्यावरती, परंतु मॅच फिनिश करायची आहे. एक मोठा आत्मविश्वासाने तो आज खेळताना पाहायला मिळाला. नमित पाटील फारसा कमी वेळेला अशा रंगामध्ये पाहायला मिळतो आणि आज त्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. जी बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय, जी सुरुवात केली आहे ना त्याचा शेवट आता त्याला करायचा आहे. 1 चेंडू आणि 5ची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. पहिला सामना पोल मधला सुपर डुपर हिट होतोय. 3725 प्रेक्षक थेट प्रेक्षेपण पाहत आहेत. कोकरण व्ह्यूअरशिप पाहायला मिळते एक्विरायमेंट्स च्या माध्यमातून. 1 बॉल 5. खोलातला बॉल डॉट बॉल आला. हर्षद कोळी अर्थात सामना जिंकला. प्रीक्षा 11 माहुलगाव या टीमने.
थँक्यू सो मच. खूप चांगला मॅच तुम्हाला पाहायला मिळाला. हार्ड लक ओमसाई तुर्बे टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन प्रिशा 11 माहुल गाव अभिनंदन. चला प्रणित पाटील यांना 500 रुपयाचं जे बक्षीस आहे ते घेण्यासाठी यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षित कोळीला हा पुरस्कार दिला जाईल. मदनजी मते सन्माननीय साहेब, आदरणीय सरपंच मदनजी मते साहेबांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. मदनजी मते साहेब त्यांच्या समवेत उपसरपंच रामचंद्र पाटील आणि चंद्रकांतजी मते या सर्व मान्यवरांचं, मोहन पाटील एक लिजंड खेळाडू, सुरेशजी जोशी साहेब, राजेशजी माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश साहेब, शंकर पाटील या सर्व पाहुण्यांचं या व्यासपीठावर होतोय शुभ आगमन. सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. त्याचा भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई यांना विनंती आहे, भूषण पाटील आपण यावं या व्यासपीठावर. आपला विशेष सन्मान होत आहे. एक इनोसंट प्लेअर, टेनिस क्रिकेट मधला प्रामाणिकता आणि त्याचबरोबर नमित पाटील ज्यांनी 50 धावा 5 वर्षानंतर या मैदानावर कंप्लीट केल्या. सिद्धेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. तर तुम्ही नमित पाटील यांनी यावं. खरं तर मॅच जरी पराभूत झाला असला तरी मात्र मॅच रंगतदार तुम्हाला पाहायला मिळाला. हर्षित कोहली लास्ट बॉलर यांच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस संदेश भगत यांच्याकडनं आलेलं आहे. आणि होय हर्षित कोळीच मॅन ऑफ द मॅचचा हकदार आहे. हर्षित कोळी या. खरं तर हर्षित कोळीचे रिॲक्शन स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, तो रडला